एवढ्या लांबून आपण आलात, 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय प्रशांतजी साहेब देखील आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी आहेत. प्रतीक दादा आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रशांत साहेब थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात. थँक्यू सो मच, मनापासून आभार. मॅच कडे जातो. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. 7 ऑन अ स्कोर कार्ड. सत्तावीस षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आहेत. 12 खेळाडूंचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांना यासाठी आम्ही बोलवत असतो कारण की स्कोर अपडेट झाला नव्हता. जोपर्यंत 2-3 बॉल पडले तोपर्यंत स्कोर मात्र मोकळं होतं. समजून घ्या आम्हालाही, कारण की आम्हालाही नावं माहिती असणं गरजेचं असतं. यासाठी तुम्हाला आणि तुमच्यासाठी छान स्क्रीन आहे, वेब कॅमेरा पाहिजे तर प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला वेब कॅमेरावरती दाखवतो. डोंट वरी. मिस्टर राजेंद्र गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आपण पहिला हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाबी आम्ही मात्र कंप्लीट केली जाते. एकच धाव, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातो. 2 धाबा. वेब कॅमेरा 12वा खेळाडू यशच ना 12वा खेळाडू यशला सध्या वेब कॅमेरामध्ये तुम्ही पाहता. 9 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओहो हो हो, यावेळी देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आपण पाहिलं थोडासा खाली राहिला. चांगली गोलंदाजी राजेंद्र आपण पाहिलं तर त्याचा पैलवान राजेंद्र हिरोडेकर हे त्यांचं पूर्ण नाव. खरं अर्थानं चांगली गोलंदाजी आजही आपण पाहिलं तर मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय, थोडासा राईज झाला. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. डॉट चेंडू राजूसाठी पडल्यानंतर निखिल आपण पहिला राईज होतोय, उसळी घेतोय आणि या रिलीज पॉइंट आहे त्याच्यावरती गोलंदाजी. सध्या पॉइंट मध्ये फसला. फर्स्ट सेकंड अटेम्प्टला चेंडू अगदी ड्रॉप होते. कॅच कारण की इथे फसवलं होतं, जाळ्यामध्ये अडकवलं होतं. अखेरीस आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप होते. थोडेसे नाराज असतील. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 10-10. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. पुन्हा पॉइंट रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला चेंडू आता गॅदर केला. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. अर्थातच संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. 11. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. अडचणी आहेत आणि आता चेंडू थांबला जातोय. पहिली धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चेंडू अजून फेकला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2चा खेळ संपला गेला. धावा आहेत 13. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 लॉस ऑफ दी 1 विकेट. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी RS LED स्क्रीन पिशवीचे आमचे उमेश पावले यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्क्रीन तुम्ही पाहताय. या स्पर्धेसाठी अगदी YouTube चॅनल स्टार टेनिस क्रिकेट अगदी पनवेल वरून दाखल झाले. आज 32 शिरामध्ये विशाल बाबर असतील, आमचे निखिल बाबर असतील, आमचा राहुल कॅमेरा बॅन असेल आणि विशाल बाबर आणि निखिल बाबर आणि राहुल हे त्रिकूट जिथे असते तिथे स्पर्धा स्टार टेनिस क्रिकेटची संपूर्ण उचलली जाते. इतिहास आतापर्यंतचा YouTube स्टार टेनिस क्रिकेटचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आज मारुती चोडगे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्कोर अभिजितजी पाटील साहेब, शुभम सुर्ले कालच्या दिवसामध्ये जोडले होते. आमचे पंच माऊली, त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्कोरर माऊली त्यांचा आभार व्यक्त करतो. सिद्धू गुरव सर, अभिजित सर, त्याचबरोबर जाधवजी मुलानी सर, संपूर्ण अंपायर पॅनल या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता तर सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. समर्थ गिगा फायटर इंटरनेट, फायबर इंटरनेट त्यांचा आभार व्यक्त करतो. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न. टॅप फटका. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव एकाच धावेवरती यावेळी मात्र समाधान मानलं जाते. 14 धावा. आमचे बाबासो पाटील साहेब जर कुठे असतील तर मी विनंती करेल आपण 2 मिनिटं फक्त या. हो, यावेळी देखील हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर अगदी बॅटर अगदी आउट होईल. अप्रतिम कॅच. सरळ हातामध्ये गेले.
आणि अखेरीस कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. आज पुन्हा टॉस जिंकला. विनिंग सध्या टीम खेळली जाते, मॅच खेळली जाते गोलंदाजीसाठी. अमोल गोसावीच्या विरोधामध्ये लफ्ट केलाय आहे खेळाडू. कॅच ड्रॉप होतीये. वन बाउंड चेंडू निघून जाईल. 4-4-4 चौकार. चार धावा स्कोर कार्ड वरती. मराठी लावा, लोककला गीत लावा. तुला जर गौतमी आवडत असेल तर गौतमीचं वाजव, पण गाणी अप्रतिम वाजव. 18 धावा 18 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ झाला. अप्रतिम फटका. साहिलला हात खोललेत आणि साहिल सांगतोय मी आहे मैदानामध्ये. चरण टीमची रनमशीन. अप्रतिम चेंडू हाता आलाय. अमोल गोसावी नागभूमी शिरा टीमचा मिनी मलिंगा साइड गोलंदाज. ज्या पद्धतीने चेंडू हाताला पडल्यानंतर थोडासा कट झाला, आतमध्ये येतो, बॅटरला थोडासा शांत उभा केला. 18 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 बाकी आहेत. आही चेंडू फसवला जातोय. बायगा माझा, कारण की याआधी लॉफ्ट केला. सचिन आता बोलत असेल चेंडू थोडासा स्टॉप करणं गरजेचं होतं, मात्र कमबॅक केला. प्रयत्न चांगला होता सचिनचा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर झाडं आहेत, लाईनी आहेत, या सगळ्यांमध्ये थोड्याशा अडचणी आहेत. इज अ गुड फिल्डर ऑफ नागभूमी. लॉफ्ट. हो वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. यॉर्कर चेंडू अगदी निघून जातो. 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये येते. 1 धाव. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला जातोय आणि तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा या स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. 19 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये सजली जाते. 2 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. पहिल्या इनिंगचा खेळ आतापर्यंत चालू आहे. ड्रिंक ब्रेक मध्ये आपण 4थ्या ओव्हर नंतर देणार आहोत, जिथे आपण पाहिलं तर या ओव्हर नंतर ड्रिंक तुमच्या मैदानामध्ये पोहोचवला जाईल. सध्या गोलंदाज लगेच आपण तयार करूयात. वॉट अ मॅच. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी महत्वाचे, अगदी समर्थ गिगा फायबर इंटरनेट रवी कारवेकर साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल. बॅनर विक्रांतजी पवार आमचे रेडियम कॉर्नर, म्हणजे सोन्या 50-50 हे ओपन नाव त्यांचं आहे, लाडकं नाव. व्हिडिओज रावण ग्राफिक्स साहिल माने. हे संपूर्ण व्हिडिओ या स्पर्धेचे आपण पाहिले तर मुंबईवरून खास आज दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये नवी मुंबई घनसोलीवरून दाखल झाला साहिल माने. ग्राफिक रावण ग्राफिक अँड रावण व्हिडिओज एडिटर. साऊंड मंडप रेणुका मंडप डेकोरेटर अमोल गोसावी, त्याचा आभार व्यक्त करेल. ट्रॉफी क्रिस्टल आर्ट चेतन मात्रे. लाईट्स आमचे नीलरुद्र लाईट्स अँड जनरेटर सचिन माने, संदीप माने, सागर माने आणि आमचे धनंजय केंद्रे यांचा मी आभार व्यक्त करतो. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लाइटिंग. रन आउट होईल बॅटर. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय विराज. बॅक टू द सुस्वागतम. 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक ज्या व्यक्तीने आपण पाहिलं तर 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळासाठी सातत्याने आपण पाहिलं तर अहोरात्र मेहनत केली असे संस्थापक सन्माननीय आदरणीय अमीरजी मुलानी साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. आपण पाहिलं तर त्यांचा अगदी मुलगा कोल्हापूर जिल्हा संघामध्ये अंडर 14, अंडर 16, अंडर 19 मध्ये त्याची निवड झाली. महाराष्ट्र क्रिकेटसाठी अंडर 14, अंडर 19 शालेय निवड त्याची झाली. वसीम मुलानी त्याचं नाव.
आणि अगदी आपण पाहिले तर 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक सर्वाधिक आदरणीय अमीरजी मुलानी साहेब, भैया साहेब, आपलं मनापासून स्वागत. 40 प्लस एक चांगले क्रिकेट आणि अगदी त्यांचे परम मित्र आज आपण पाहिले तर आज जालिंदरजी बातमारे साहेब देखील आज त्यांचे मित्र आज व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. 19 धावा स्कोर कार्ड वरती. विजय यॉर्कर चेंडू एक आहे अगदी ऑल इंडिया आयकॉन विजय पावले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच नागभूमी शिरा टीमचा हा विजय लेग बायच्या स्वरूपामध्ये धावता आली आहे. आणि आजची बडी खबर बेस्ट ऑफ सिरारा, बेस्ट ऑफ सातारा. आज की बडी खबर हीच आहे कारण की आजच्या रात्रीमध्ये सगळ्यात मोठी मॅच बेस्ट ऑफ सिरारा आणि बेस्ट ऑफ सातारा. कोण घेऊन जाईल आजची ट्रॉफी? लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू वेगाने येतो डिप्स केले रिजनला, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, जागा सोडले, नकार दिला, चेंडू हातामध्ये. एकाच धावे होती समाधान, एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 21 धावा. चरण टीम एका बाजूला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये निनाय देवी स्पोर्ट चरण संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावा हव्यात चरण टीमला. अशी जर खेळत राहिली तर 30 धावा 32 धावा सोमनाथ भाऊंना अटॅक करावा लागेल आज. पुढे घेण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी विजय माळी या मॅच मध्ये मात्र गोलंदाजी करतो आणि हा तो विजय माळी आहे जो थोड्या दिवसामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला चमकताना दिसेल, या सिरा तालुक्यामध्ये चमकताना दिसेल. अप्रतिम गोलंदाजी नागभूमी शिरा टीम मधला आणखीन एक हिरा चमकतोय, विजय माळी त्याचं नाव. पुढे करण्याचा प्रयत्न, लेफ्ट केला चेंडू व्ही शेप मध्ये, वन बाउन्स आहे तिथे सुहास खोत. चेंडू गॅदर केला, फेकी केली, डायरेक्ट हिट नाही होते. 2 धावा कंप्लीट केल्यात. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. महत्वाच्या होत्या या 2 धावा. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. 23 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये सजली गेले. 23 लॉस ऑफ द 3 विकेट. ड्रिंक ब्रेक सध्या दाखल होईल. अध्यक्ष मानाचा अध्यक्ष चषक ड्रिंक कार सध्या मात्र दाखल होते मैदानामध्ये. आमचं सह्याद्री गार्डन हॉटेल सह्याद्री व्हेज अँड नॉन व्हेज स्पेशल थाळी आणि त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. हॉटेल सह्याद्री गार्डन अर्थात चुलीवरचं मटण प्रत्येकाच्या मनावरती आपण पाहिलं राज्य केलंय. हॉटेल सह्याद्री गार्डन, रुबाब न्यारा, स्वाद निरारा. इथं डोक्यात इथं ठेक्यात यायचं, दाबात बसायचं, पोट भरून खायचं आणि नुसतं आपण पाहिलं तर कुस्करून खायचं आणि त्यालाच म्हणतात हॉटेल सह्याद्री गार्डन. असे गावरान मटण जे भल्या भल्यांना पाडते भुरळ. अर्थातच प्रोप्रायटर अभिनव लवडे. वा, खूप छान. आणि त्यांचं पेज देखील आहे इंस्टावरती, हॉटेल सह्याद्री. तुम्ही टाईप करा, पेज भेटेल तुम्हाला. ड्रिंक ब्रेक सध्या चालू आहे. आज की बडी खबर बेस्ट ऑफ सिराळा, बेस्ट ऑफ सातारा. 3 विषय आहेत आता. बेस्ट ऑफ सिराळा, बेस्ट ऑफ सातारा. ट्रॉफी कुठे जाईल? सिराळ्यात जाईल की बेस्ट ऑफ साताराचे 4 व्हीलर घेऊन येतील? आणि मोठी 4 व्हीलर आणले त्यांनी, सांगितलं की आम्ही मोठी घेऊन आलो 4 व्हीलर, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॉफी ठेवून जाणार, त्यांची तयारी राहील आहे. आणि दुसरी मोठी खबर आहे मानाचा अध्यक्ष चषक कोणत्या गावात जाईल. आणि तिसरी मोठी खबर आहे ड्रीम 11 वरती 29 वरती 3 करोड भेटतील का आज कोणाला? सगळ्यात मोठ्या खबरी आहेत या. 3 मोठ्या खबरी आहेत आजच्या दिवसातल्या मानाचा अध्यक्ष चषक. हे सगळे आमचे स्पॉन्सर तुम्ही पाहताय. आणि अगदी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, बेस्ट ऑफ सातारा टीम आता दाखल झाले. मी विनंती करेल जयदीप धनवडे, सागर निकम साताऱ्याचा बकासूर, फिरोज नायकवडी आपण या, मयूर कुंभार, अक्षय भोसले, अमोल शेखे, प्रसाद साळुंखे, प्रशांत शिंदे, साबीर महत, सिद्धेश शिंदे आणि प्रसाद जाधव आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती या. बेस्ट ऑफ सातारा टीम मी विनंती करेल आपण आला आहात, या आपण सगळ्यांचं व्यासपीठावरती स्वागत आहे. या संपूर्ण टीमचं स्वागत. आमचे समालोचक स्क्रीनवरती दाखवले गेले. सागर माळी दाखल झालाय गोलंदाजीसाठी. बेस्ट ऑफ सातारा आली आहे बेस्ट ऑफ सिराया सोबत 2 हात करायला. या देखील हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. 24 धावा.
24 धावा. निखिल आमच्या सोबत जोडेल, निखिल बाबर. फुटून घेण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बाहेर, चांगली गोलंदाजी, कमबॅक केला सागर. यावेळी काय आपण पाहिलं तर माळीनं डॉट बॉल, निर्धाव चेंडू. निखिल आजची मॅच बेस्ट ऑफ सातारा, बेस्ट ऑफ शिराळा, मोठी मॅच आहे आणि उत्सुकता तुला आहे का या मॅचची? काय बोलशील? थोड्या वेळानंतर तो जरूर चर्चा करेल आपल्या सोबत. यावेळी बॅटीची टॉपेज आहे, खेळाडू कॅच साठी कॉल दिलाय, चेंडू पकडला हातामध्ये, विकेटचं पतन, बॅटर आउट. ठीक आहे, काय गाणे सुचलेत आज डीजे मास्टरला. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली अगदी 24 धावा, 24. बॅटिंग साठी दाखल झाले पोपट दादा नायकवडी. दाखल झालेत. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. बेस्ट ऑफ सातारा टीमला मी विनंती करेल, आपण या व्यासपीठावरती चोवीस धावा, 24. यावेळी चेंडू आपण पाहिला थोडासा खाली राहतो, बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, पोपट नायकवडी मैदानामध्ये दाखल झाले. बॉलिंग अटॅक चांगलं राहिलं नागभूमी शिराळा टीम. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने कमबॅक केला, एक मोठी मीटिंग झाली या टीमची. त्यानंतर आपण पाहिलं तर एका मोठ्या मीटिंग नंतर ही टीम एक वेगळ्या जोश मध्ये दिसून येते. बॉलिंग अटॅक चांगला, आणि आज खास करून मी म्हणेल की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आई चेंडू हलक्यात करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल अगदी बॅकवर्ड पॉइंटला, तोपर्यंत भाई जनाब खेळ रहे गेंद के साथ, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. सूरज होता आज विजय माईद. आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. आणि सध्या आपण पाहतो आमच्या मिक्की आणि टेडी सध्या मात्र अगदी प्रेक्षकांसोबत एन्जॉय करत आहेत. स्क्रीन मध्ये त्यांना पाहत आहे. 26-26 धावा, 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आई चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, डिक्लेअर मध्ये जाईल 1 धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27-27 आणि फक्त 28 धावेचं आव्हान नागभूमी शिराळा टीमला मात्र जरूर आहे. बेस्ट ऑफ सातारा टीम विनंती करेल आपण सगळ्यांनी या व्यासपीठावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. टॉस साठी हे संपूर्ण आमचे मान्यवर सध्या स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय. अगदी आमचे सन्माननीय आदरणीय विराज नाईक साहेब दादा, जे आपण पाहिलं तर विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमच्या सरपंच शिराळाचे माजी सरपंच सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी केदार साहेब नलवडे साहेब, भैया साहेब, अगदी आपण पाहिलं तर संजय गांधी निरागस योजना शिराळा तालुक्याचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर नगरसेवक आमचे सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर स्वानंदजी महाजन साहेब, आमचे युवा उद्योजक शंकर, त्याचबरोबर आमचे थोर समाजसेवक शंकरदादा मोहिते साहेब, आमचे सन्माननीय राज यमकर साहेब, विशालजी नायकवडी साहेब, अजयजी जाधव साहेब, अब्बा शिवकुमारजी औटे साहेब, सनी साहेब, त्याचबरोबर प्रशांतजी माळी साहेब दादा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी महेश पाटील दादा आमचे साहेब, उत्तमजी निकम आमचे नाना साहेब, सचिनजी नलवडे साहेब आमचे दादा, त्याचबरोबर पैलवान अभिजितजी शेळेकर साहेब सेनेकर साहेब, त्याचबरोबर संजयजी इरवडेकर साहेब देखील तुम्ही पाहताय स्क्रीनवरती बॅनरवरती, शारवी राहुल पाटील, त्याचबरोबर आमचे अमीरजी मुलानी साहेब, भैया साहेब, त्याचबरोबर विकासजी पाटील साहेब, अरुणजी मोहिते साहेब दादा, आमचे अभिजितजी नलवडे साहेब आणि संतोषजी इरवडेकर साहेब हे संपूर्ण स्पॉन्सर्स
तुम्ही स्क्रीनवरती सध्या पाहता हे सगळं आहेत म्हणून स्पर्धा. तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पेनल्टीच्या 2 धावा दिल्या नाहीयेत चरण टीम. त्या आम्ही रिक्वेस्ट केली की या म्हणून त्या दिल्या नाहीयेत. ओके चरण टीम, इथून पुढे 12वे खेळाडू पाठवत जावा. रिक्वेस्ट करण्याची पद्धत थोडी वेगळी होती आणि ती गरजेची होती किरण सर. येस येस येस, या सवयी लागणं गरजेचं आहे कारण व्यावसायिक खेळ आहे. तुम्ही व्यावसायिक स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, अशा वेळेला शिस्त फार महत्वाची असेल. अगदी सहमत आहे, कारण की उद्या चरण टीम जर बाहेर खेळायला गेली तर त्यांच्या गावाचं नाव तिथे येईल. यासाठी मी विनंती करेल टॉस करूयात. सांगली जिल्हा टेनिस क्रिकेटचे निरीक्षक जालिंदरजी भातमारे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा अमेजी मुलानी साहेब प्लीज आपण देखील जॉईन व्हा. या मॅचचा टॉस आम्ही करतोय. येस, पाडईवाडी टीमचा कॉल आहे आणि साहेब स्पिन दी कॉइन अध्यक्ष चषक हा कॉल आहे. टॉस आहे. ओहो, अध्यक्ष चषक, मला वाटलं कॉइन उभा राहतोय की काय, राहिला असा बऱ्याच स्पर्धेला. सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब पाटील यांचा खेळ कसा राहिला आणि त्याच्याबद्दल काय बोलशील? अतिशय चांगला खेळ झाला बाबासाहेब पाटलांचा. त्यांच्यामुळे आम्ही मॅचमध्ये आलो, नाहीतर स्कोर थांबला असता आमचा. चांगली बॅटिंग केली त्यांनी. टॉस जिंकला, आता महत्वाचा निर्णय गोलंदाजी. काय खास कारण? कारण आम्ही टार्गेट देणार 30-35 धावांपर्यंत थांबवणार त्यांना. अहिला 30-35 मध्येच थांबवणार म्हणजे हो. अमित पाटील आहे. अमित पाटीलच्या खेळाबद्दल काय बोलशील? अमित सरांच्या बद्दल हे सांगतोय, ते आमचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तर आम्ही 50च्या रना नेऊ शकतो. आम्ही पक्का 101%. आग लागणार मॅचला? आग नाही, भडका लागणार. फुल पैसा वसूल. फुल छायला मॅच तापवले भाऊ तू. थँक्यू सो मच, मनापासून आभार. विनंती करते आपण व्यासपीठावरती बसूया. थँक्यू सो मच. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अधन्य लालाभाऊ तांबेट साहेब, मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. लालाभाऊ तांबेट साहेब, विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय लालाभाऊ तांबेट साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. मानाचा अध्यक्ष चषक 2025 या सोहळ्यासाठी वेलकम, सुस्वागतम. उदयजी गायकवाड साहेब आप्पा यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो, वेलकम. पहिला चेंडू कॅच ड्रॉप होतीये. पोपट नाही कवडी या मॅच मध्ये कॅच करतायत ड्रॉप. आणि कॅच कोणाची ड्रॉप झाली आहे? एव्हन सौरभ शिंदेची कॅच ड्रॉप झाली आहे. सातारा टीम विनंती करेल या. फिरोज दादा आपल्या टी शर्ट कलेक्ट करूयात. फिरोज दादा या. सागर दादा कॉल होता. वोड कॅच यार, वोड कॅच. आणि कॅच पकडली आहे प्रकाशनं. वोड कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे प्रकाश. या मॅच मध्ये आता थोडा फोकस टाकतोय ठोकोडीचे.
3 धावा स्कोर कार्ड वरती. हो यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू हातामध्ये गॅदर केला जातो तोपर्यंत एक धाव चोरली जातीये. एक रन तुमने चुराया जो सनम. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट यार. 4 धावा 28 धावा आहेत. टोटल लो स्कोरिंग मॅच आहे अभि दादा. पण मॅच जर 48 असती तर मजा आली असती कारण की एक विकेट ऑलरेडी गेले. निखिल काय बोलशील मॅच बद्दल यार. मजा येते मॅचला. लो स्कोरिंग मॅच. बॉलिंग अप्रतिम प्रकाशची. निश्चितपणे एक विकेट गेली आहे. जरी प्रेक्षक नागभूमी शिराळे जास्त असले तरी दबाव पहिल्याच षटकामध्ये क्रिएट केलाय समोरच्या चरण टीमनं. अशा वेळी थोडंसं दडपण असेल पहिली विकेट गेल्यानंतर. आता सांभाळून खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. बघा ना पहिल्याच विकेट नंतर सिंगल आली आहे. प्रत्येक वेळेला फलंदाज सावधपणे सावध पवित्रा घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो आणि याचाच फायदा चरण टीम उठवेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. चरण टीम न जरी 28 असले तरी मॅच सोडायला तयार नाहीये चरण टीम. खूप जिद्दी टीम आहे ही. सहजासहजी मॅच नाही सोडत आहे. पुढे घेण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला चेंडू. अप्रतिम फटका. 1 बाउंस. सीमा पार चौकार. अप्रतिम. विशाल काका. विशाल काकाला यासाठीच पाठवलं मैदानामध्ये. जाओ भाई तोडफोड करो आज हो वापस. 9 धावा ओळखले जातात त्यासाठीच बॅटिंग मध्ये. आणि टेक्निकल खूप टेक्निक न खेळतात विशाल काका. शेवटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्याचा प्रयत्न. जागा सोडले. चेंडू गॅदर केल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी फेकी केली आरामामध्ये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल 1010. लॉस ऑफ दी 1 विकेट. वेलकम डीजे प्रतीक. मिकी आणि टेडी कोपऱ्यात जाऊन अगदी ती जागा त्यांची ठरलेली आहे. कोपऱ्यात काय जडीबुटी आहे. 24-18 किरण सर काही क्षणात काही वेळानंतर ही टुर्नामेंट संपेल. हे दोघं इथेच असतील का. नसतील कारण की मिस करतील. प्रत्येक जण सगळे मिस करतील. उद्या तू येशील मैदान खाली खाली वाटेल भाऊ. खूप मिस करशील या स्पर्धेला. आणि प्रत्येक जण बोलले स्पर्धा 5 दिवसाची हवी होती. 2 दिवसाची का. आता तर चालू झाली संपली कधी माहितीही नाही पडलं. पुढच्या वेळी येईल 365 दिवस मोजा. 24-18 बॅकफुटला जाऊन बॅटीच्या टॉप एजला खेळाडू डिस्क्वालिफाय रिझनला कॅचचा कॉल. थोडीशी चुकी होतीये. अंदाज चुकला गेला आणि अंदाज चुकला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा वेगानं. अप्रतिम रनिंग बिट द विकेट. 12 धावा स्कोर करवती. ज्या पद्धतीने निखिल पाहतोय नागभूमी शिराळ टीम कमीत कमी 7 ते 8 बॅटर्स समोर त्यांच्या असतात पॅव्हिलियनच्या बाहेर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रतीक पाटीलने एक वेगळा स्वॅग टीमसाठी आपण पाहिलं तर हवी ती प्रत्येक गोष्ट आणि त्यानंतर टीमचं क्रिकेट आणि टीम मनापासून खेळतीये खूप चांगलं. हो 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 व्हाट अ स्ट्रोक हवेमध्ये. व्हाट अ कॅच फॉर सेकंड. अप्रतिम कॅच पकडली जातीये. मिस्टर प्रकाश होते त्यांनी उजेड टाकला या मॅच मध्ये आणि अर्थातच विशाल काका यांची विकेट ऑन.
12 धावा. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. धाव फक्त एक भेटेल. 2 धावा. एकच आहे सर. धावा 1 आहेत की 2 आहेत? 1 आहेत ना. थँक्यू. येस येस. एक सिंगल. मी कन्फ्युज झालो थोडासा अभित आता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातो पा. आणि सौरभला माहिती आहे सध्या ताकद लावायची नाहीये. सिंगल डबल सध्या मात्र खेळ चालू आहे. एकेरी दुहेरी धावा. जी समोर बाईक उभी आहे तिची हेडलाईट बंद केली तर बरं होईल. बाईक. थँक्यू दादा. टीमची टोटल आपण पाहिली 15-15 ऑन अ स्कोर कार्ड. आणि शक्तीपेक्षा तर युक्ती वापरली जाते. सौरभ मास्टर माइंड आहे. निखिल आपण पाहिलं तर त्याला ताकद वाचवून ठेवतो. ओहो व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हा चेंडू निखिल मला नाही दिसला. रिप्ले दाखवावा लागेल तुला, कारण की हा चेंडू ज्या पद्धतीने हाताला जातोय, सगळ्यात वेगवान चेंडू आज हाताला गोलंदाजी करत असताना कुणालनं हा पहा कुणालचा वेग रिप्ले मध्ये दाखवला जातोय. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताला. व्हॉट अ बॉल यार. जर पाय नसता मध्ये तर स्टंप असती अगदी बाहेर. हाही वेगवान चेंडू. त्या वेगवान चेंडूला लॉफ्ट केलाय. मिड विकेट रिजनला आहे खेळाडू. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप केली आहे. 2 धावा. सौरभ शिंदे या मॅच मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती. ऑलरेडी 2 विकेट आलेत. 1 शॉट. एकच धाव. टीमची टोटल अगदी 1. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही विजयासाठी आपण पहिला 18 चेंडू मध्ये 12 धावेची गरज आहे. ऐकूया डीजे तोपर्यंत. टेडीला पाहताय फुलवंतीवरती नाचतोय आणि येल्लो आहे. फुलवंती नाही, झेंडूचं फुल आहे हा. प्रेक्षक राजा वर्ग सध्या अगदी स्क्रीनच्या बाजूला बसलेले सगळे प्रेक्षक सध्या स्क्रीनवरती पाहतात. ते मागे बघतील आणि स्क्रीनवरती स्वतःला बघतील. बघा मागे. ये स्क्रीन पे आप है जनाब. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा खूप छान आहे. थँक्यू सो मच. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताना बेटर क्रिकेट. एक सिंगल धाव. फेकी पहा. वॉड थ्रो यार. प्रकाश दादा होते. काय फेकी केली आहे. 17 धावा. कारण की निनाई स्पोर्ट्स चरण टीम आता मनात बोलत असतील की 28 आहे टार्गेट. 48 असते तर अजून मजा आली असती. कारण की बॉलिंग अटॅक अप्रतिम आहे चरण टीमची. सगळे तोफखाने बाहेर काढलेत आज. राजेंद्र हिरोडेकर सध्या आपण बॅटिंग साठी पाहता. ओहो वेगानं चेंडू हाताला जातो. हाही चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी डॉट. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. ही मॅच झाली की एक्झिबिशन घ्यायची आहे. ही मॅच झाली यावेळी हलक्यातनं घेण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर खेळाडू आहे डिप्सकॉल. एक रिझनला वेगानं जातो. चेंडू अगदी गॅदर केला मात्र खेरीज निसटला जातोय. येतोय 4 चौकार. सातारा संपूर्ण टीम मी विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. यानंतर एज्युकेशन मॅच खेळली जाईल. 22 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 22. 16 चेंडू मध्ये आता 6 धावेची गरज आहे.
या देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. अप्रतिम चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नो बॉल. नो बॉल. नो नक्की. येस टप्पा आता बघितला जातोय. लेट सी हा टप्पा ज्या पद्धतीने पडला गेलाय. येस थर्ड अंपायर घेत होते मात्र स्क्रीनवरती त्यांनी पाहिलं. वेलकम बेस्ट ऑफ सातारा टीम. संपूर्ण विनंती करेल या व्यासपीठावरती आपण सर्वांनी जयदीप दादा धनवडे, सागर दादा निकम, फिरोज दादा या सगळ्यांनी व्यासपीठावरती या विनंती करेल. सागर दादा स्वागत आहे. मयूर दादा, अक्षय दादा, आमचा अमोल दादा शेळके, प्रसाद दादा, प्रशांत दादा येत पण, साबीर दादा, सिद्धेश भाऊ आणि प्रसाद भाऊ या सगळ्यांनी व्यासपीठावरती. बेस्ट ऑफ सातारा टी शर्ट देणार त्यांना. धावा आता फक्त आपण पाहिलं तर अगदी 3 हव्यात विजयासाठी. आई चेंडू चांगला हाताला जातोय. इथेही आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येईल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मातीचा सुगंध देत हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. विक्रम मैदानामध्ये दाखल होतोय. अप्रतिम कॅच पकडली अभित. आता विजयासाठी फक्त धावा आपण पाहिलं तर हव्यात 3. 12 चेंडू 3. स्टीओ मार्बो या नावानं विक्रमला ओळख आहे. सध्या दाखल होतोय. विजयजी यादव साहेब आणि रवी सावंत साहेब मी विनंती करेल ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली गेली आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर अर्थातच मुंबई पोलीस कार्यरत रवी दादा सावंत साहेब बेस्ट क्रिकेट आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे लाडके मामा विजयजी यादव साहेब म्हणजे सांगलीचा जादूगर फिरकीचा. वेलकम दादा. रवी दादा सावंत आमचे पोलीस मुंबई पोलीस कार्यरत. रवी दादा प्लीज आपण व्यासपीठावरती या. 2 धावा आता आपण विजयासाठी. लफ केला जातो. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. अगदी व्हॉट अ फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. लेट्स सी अंपायर आता आमच्याकडे बघतायत. वेट रुको जरा. येस फिल्डर. इट्स इट्स अ मॅक्सिमम आणि येस अंपायर. थँक्यू अंपायर.
येस येस हा षटकार आहे आणि अर्थातच या मॅच मध्ये विजय झाला जो आपण पाहिलं तर नागभूमी शिराळा टीम पुढच्या फेरीमध्ये होते दाखल. मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे यार निखिल या मॅच मध्ये कोणी गोलंदाजी अप्रतिम केली आहे. अर्थातच आपण पाहिलं तर विजय माळी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करून एक विकेट घेणारा विजय माळी या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच